Today we shall discuss the new section in that sets and relation. We have completed the first part, that is the sets. यहाँ पे हमने फर्स्ट पार्ट कंप्लीट कर दिया है सेट्स का. अभी जो सेकंड पार्ट करना है वो है रिलेशंस. वी शैल डिस्कस व्हाट इज मीन बाय रिलेशंस, प्रॉब्लम्स बेस्ड ऑन द रिलेशंस. तो यहाँ पे हम सेकंड पार्ट स्टार्ट करते हैं रिलेशंस. In that relation we have to first of all, before writing the definition of the relation, we have to know some basic concepts. रिलेशन तुम्हाला जर माहीत करून घेण्याच्या अगोदर हा पहिला जो पार्ट होता हा फर्स्ट पार्ट रिगार्डिंग द सेट्स. देन सेकंड पार्ट स्टार्ट विथ द रिलेशन्स. हा जो पार्ट आहे रिलेशनचा पार्ट आहे. पण रिलेशनमध्ये काही बेसिक कन्सेप्ट अगोदर घेऊन मग आपण डिफाईन करू शकतो. पण रिलेशन ही थोडक्यात रफली आयडिया सांगतो. सपोज दिस इज अ सेट ए, दिस इज अ सेट बी. We can relate elements. Suppose this set A, this set B, we can relate elements in between set and A and B. Suppose this is, we consider this 2, 3, 4, 7. We can write also this, that is 1, 4, 9, 25, 64. If here we have given one set, also you know that there is another set. If we observe the elements in between set A and B, then we conclude that then your mind strikes some hidden thing, and that goes to relate elements from A to from B. यहाँ पे मैंने दो सेट लिख दिया है वेन डायग्राम के फॉर्म में, सेट A and set B. I represented set A and set B. Some elements we have written in the set A, also some elements we have written in the set B. तो आप जब एलिमेंट्स इसमें देखेंगे तो आपका जो माइंड है डेफिनेटली कुछ तो एलिमेंट टू एलिमेंट में दो सेट में रिलेशन लगाने का प्रयास करेगा. तो आप अगर हमने बोल दिया कि यू रिलेट द एलिमेंट्स फ्रॉम द सेट ए फ्रॉम द सेट बी, then definitely you will relate the element. तुम्ही एलिमेंट टू एलिमेंट मध्ये रिलेशन व्यवस्थित लावाल. मला इथं जे ऑनलाईन विद्यार्थी आहेत त्यांनी सांगायचं, आता मला 2चं बी मधल्या सेट मधल्या कुठल्या एलिमेंट सोबत रिलेशन लावावं लागेल. 3चं तुम्ही तुमच्या डोक्यानं सांगायचं की विचार करून सांगायचं की एक कन्सेप्ट काहीतरी आयडियल ना तुम्ही रिलेशन लावू शकता. तर ते रिलेशन कुठले कुठले लावता येतील सांगा बरं. तुम्ही सांगा ऑनलाईन मध्ये. रिलेशन म्हणजे ही कन्सेप्ट निर्माण होते. ॲट दॅट टाइम इफ यू ऑब्जर्व द एलिमेंट्स एंड मैथमेटिकल बैकग्राउंड ऑफ दीज एलिमेंट्स, इसके मैथमेटिकल बैकग्राउंड के बारे में अगर आप सोचेंगे तो डेफिनेटली वी कैन रिलेट एलिमेंट ऑफ फर्स्ट सेट ए to the element of set B. See this, 2 can be related with 4, 3 can be related with 9, 5 can be related with 25, and we can form the pair 2, 4. 2 is related with 4, again 3 is related with 9, 5 is related with 25. This is the pair of relation. हे कोणत्या कोणत्या पद्धतीचं रिलेशन येतं. व्हेरी गुड गुरव व्हेरी गुड. सुजाता शेवाडे राईट. दिस इज अ कॉल्ड अ पेयर. हे रिलेशन येतं. दुसरं मी लिहितो थोडक्यात. सपोज दिस इज अ वन सेट, दिस इज अनदर सेट. ओके, we can write this element
Suppose India, Pakistan, okay, Sri Lanka, then USA. We can write here Delhi, Mumbai, Islamabad, Colombo, then Washington, Britain. Okay, now this is a set A, this is a set B. Again we can relate. जेव्हा तुम्ही हे सेट्स वाचाल, इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, USA, दिल्ली, मुंबई, इस्लामाबाद, वॉशिंग्टन, कोलंबो, ब्रिटन, हे जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा आपोआप तुमचं डोकं काय करेल, माइंड काय करेल, रिलेशन लावण्याचा प्रयत्न करेल दोन सेटमधल्या एलिमेंटचा. सांगायची गरज नाही, आपोआप रिलेशन लावण्याचा प्रयत्न करेल. ते रिलेशन कसे लावता येतील सांगा बरे. ते रिलेशन कसे लावाल तुम्ही? इंडिया इज रिलेटेड विथ द दिल्ली, पाकिस्तान इज रिलेटेड विथ इस्लामाबाद, श्रीलंका इज रिलेटेड विथ कोलंबो, USA is related with Washington. There is a relation and we use the order pair India, Delhi, Pakistan, Islamabad. In this way, हे जे एका सेटच्या दुसऱ्या सेटमध्ये जेव्हा आपण काहीतरी फॉर्म करतो, इनडायरेक्ट रिलेशन फॉर्म करतो, त्या टाईपचा स्टडी आपल्याला या रिलेशनमध्ये करायचे. त्याचे डेफिनेशन, त्याच्या कन्सेप्ट आपण नंतर सांगू. फक्त थोडक्यात तुम्हाला रफ आयडिया सांगितली. सी दिस. फर्स्ट ऑफ ऑल वी शॅल डिस्कस ऑर्डर पेअर. रिलेशन तुम्हाला परफेक्ट समजण्यासाठी काही डेफिनेशन माहीत पाहिजे. ऑर्डर पेअर म्हणतात. तर ऑर्डर पेअरची डेफिनेशन कशी येते पहा. अ पेअर A, B of members such that the order in which the numbers appears is important is called ordered pair. ऑर्डर्ड पेअरमध्ये म्हणजे ब्रॅकेटमध्ये जे नंबरची अपियर झालेले आहे, अपिअरन्स ऑफ नंबर इज इम्पॉर्टंट. A, B यात नंबरचं जे अपिअरन्स आहे, यात नंबरची जी पोझिशन आहे त्यात खूप महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. दॅट इज कॉल्ड ऑर्डर पेअर. ऑर्डर्ड पेअर. ऑर्डर म्हणजे क्रम, पेअर म्हणजे जोडी. याच्यात क्रमाला सुद्धा महत्त्व येतं. ऑर्डर्ड पेअर म्हणजे क्रमानुसार जेव्हा आपण अरेंजमेंट करतो स्मॉल ब्रॅकेटमध्ये तेव्हा त्याला म्हणायचं ऑर्डर्ड पेअर. ओके. ऑर्डर्ड पेअर A, B and B, A आर डिफरंट. ऑर्डर्ड पेअरमध्ये A, B आणि B, A डिफरंट असतो. इन ऑर्डर्ड पेअर A, B, A is called first component and B is called second component. See this A is called first component and this B is called second component. ऑर्डर पेअर मधला सेकंड कॉम्पोनंट. नोट दॅट, इथे एक नोट करा, A इक्वल्स टू B अशी ऑर्डर आहे विच इज इक्वल्स टू C इक्वल्स टू D असेल. इफ अँड ओनली इफ आपण हे कधी लिहू शकतो, A इज इक्वल्स टू B, A ची व्हॅल्यू C बरोबर असेल अँड B इज इक्वल्स टू D, म्हणजेच A इज इक्वल्स टू C आणि B इज इक्वल्स टू D असेल तरच दोन ऑर्डर पेअर आपण इक्वल दाखवू शकतो. किंवा दोन ऑर्डर पेअर इक्वल असतील, A, B इक्वल्स टू C, D असेल, वी कॅन राईट A इज इक्वल्स टू C, B इज इक्वल्स टू D. सिमिलरली A, B विच इज इक्वल्स टू B, A आपण क्रम बदलून कधी लिहू शकतो, जर A इक्वल्स टू B असेल. म्हणजेच उदाहरणार्थ 3, 4 असेल तर आपण याला असं लिहू शकत नाही विच इज नॉट इक्वल्स टू 4, 3 असं लिहू शकत नाही, कारण पोझिशन वेगळी असते. परंतु 3, 3 असेल तर यालाच आपल्याला असं सुद्धा लिहिता येतं 3, 3 म्हणजे क्रम बदलून आपण लिहू शकतो. दिस इज अ नोट.
फर्स्ट नोट अँड सेकंड नोट. ही नोट लक्षात ठेवा, चांगल्या पद्धतीनं तुम्ही समजून घ्या. फाइंड एक्स अँड वाय वेन. आता मी सांगतो रे परत एकदा. व्हेरी गुड. वैष्णवी दमकोंडवार करेक्ट आहे. हा संदेश बेल्लाळे तसं यस, एकच पेअर नाही जास्त होत्या. सुजाता शेवाडे व्हेरी गुड. या ठिकाणी होमवर्कच्या बाबतीमध्ये सुजाता शेवाडे, वैष्णवी दमकोंडवार, गौरव, प्रतिभा इंगळे हे खूप प्रॉम्प्टली होमवर्क दाखवतात. पण तुम्हाला एक सूचना आहे, आता फक्त होमवर्क करायला सांगितलेलं नाही आहे. उद्यापासून आता सिस्टमॅटिक मी जे जे काही शिकवलेलं आहे सुरुवातीपासून त्याची असाइनमेंट व्यवस्थित लिहायचे आणि नंतर ॲडिशनल प्रॉब्लेम तुम्हाला सोडवाय दिलेले लिहायचे. फक्त सोडवाय दिलेलेच करायचं नाही. आता उद्यापासून मी पाहणार आहे हे जे आता हे नोट आहेत, या ज्या रिमार्क्स आहेत, हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित चांगल्या हँडरायटिंगमध्ये सुरुवातीपासून लिहायचं. एक चांगली असाइनमेंट तयार करायची, नोट्स तयार करायच्या आणि मग पाठवायच्या. लक्षात आलं का? थेअरीसहित सर्व लिहून घ्यायचं. आता फक्त व्हिडिओ पाहत असताना लक्षपूर्वक समजून घ्यायचं, स्क्रीनशॉट काढायच्या आणि नंतर त्या सर्वच्या सर्व व्यवस्थित नोट्सच्या स्वरूपामध्ये लिहून काढून मला त्या नोट्स पाठवायच्या आणि नंतर शेवटी होमवर्क खाली होमवर्क म्हणून होमवर्क लिहायचं. हे नोट्स आणि होमवर्क दोन्ही पाठवायचं उद्यापासून. म्हणजे प्रत्येकाचे रोजचे कमीत कमी 8-10 पेजेस प्रत्येकाने पाठवणं गरजेचं आहे. ओके, सी दिस. आता एक्झाम्पल, वी शॅल डिस्कस दिस एक्झाम्पल. फाइंड एक्स अँड वाय. हिअर वी हॅव टू फाइंड आउट एक्स अँड वाय. फाइंड एक्स अँड वाय such that we have given order pair. What is that? X plus 3 comma 2 which is equals to 4 comma y minus 3. इथं नोटमध्ये सांगितले पहा. नोटमध्ये काय सांगितले? इफ टू ऑर्डर्स पेअर्स आर इक्वल देन वी कॅन टेक फर्स्ट इक्वल्स टू थर्ड, सेकंड इक्वल्स टू फोर्थ. म्हणजे फर्स्टचं 2 ऑर्डर पेअरमध्ये आणि सेकंडचं इक्वॅलंट होतं. This implies that using the definition of equality of two order pairs, इथं लिहायचं using the definition of equality of two order pairs we can write. काय लिहिता येईल पहा? कंपेअर करा, फर्स्ट टू फर्स्ट कंपेअर करा. x plus 3 is equals to 4 and y minus 3 is equals to 2. फर्स्ट टू फर्स्ट कंपेअर करा, सेकंड टू सेकंड कंपेअर करा. मग आता याला सॉल्व करा. देअरफॉर x is equals to 4 minus 3 and y is equals to 2 plus 3. काय येतं पहा आन्सर? देअरफॉर वी कॅन राईट द व्हॅल्यू x is equals to 1, y is equals to 5. Thus we can find the values of x and y. अशा पद्धतीने x आणि y च्या व्हॅल्यूज निघतील. तर हा प्रॉब्लेम सॉल्व करता येतो. ऑर्डर पेअर कसे दिल्यात त्याप्रमाणे प्रॉब्लेम सॉल्व करा. दिस इज द फर्स्ट कन्सेप्ट. ऑर्डर पेअर म्हणजे काय? ज्या रायटिंगमध्ये क्रमाला महत्त्व असतं, ए आणि बी, बी आणि हे ए वेगवेगळे असतात, पोझिशनला महत्त्व असतं, त्याला ऑर्डर पेअर म्हणतात. त्यामध्ये एला फर्स्ट कॉम्पोनंट म्हणतात, बीला सेकंड कॉम्पोनंट म्हणतात. मग दोन्ही कॉम्पोनंट इक्वल कधी येतात? दोन्ही कॉम्पोनंट इक्वल जर असतील तर ए इज कम्पेअर्ड विथ सी. पहिल्याशी कंपेअर करा आणि दुसऱ्याशी कंपेअर करा आणि मग कॅल्क्युलेट करा. अशा पद्धतीने हे आन्सर कॅल्क्युलेट केलं आपण. हे आन्सर या पद्धतीनं कॅल्क्युलेट होतं. तर तुम्ही चांगल्या पद्धतीने याला सॉल्व करा. सियर नेक्स्ट, हाऊ टू राईट हिअर. अगेन वी शॅल डिस्कस द सेकंड पार्ट, कार्टिशियन प्रोडक्ट. आता दुसरी डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे. व्हॉट इज मीन बाय कार्टिशियन प्रोडक्ट? दोन सेटचा कार्टिशियन. पहिली काय पाहिली आपण डेफिनेशन? धिस डेफिनेशन इज ऑर्डर पेअर मीन्स इन अ ब्रॅकेट ए कॉमा बी. नेक्स्ट वी शॅल डिस्कस द कार्टिशियन प्रोडक्ट. कार्टिशियन प्रोडक्ट कशाला म्हणायचं? लेट ए अँड बी आर टू नॉन एम्प्टी सेट्स, then the Cartesian product of A and B is denoted by A cross B. Then the Cartesian product A and B is denoted by A cross B and is defined as the set of all ordered pairs. Set of all ordered pairs.
that is A comma B belongs to set A comma B such that A belongs to set A, B belongs to set B. कार्टेशियन प्रोडक्ट म्हणजे दोन सेटचा कार्टेशियन प्रोडक्ट कसा कॅल्क्युलेट करायचा. परत एकदा डेफिनेशन पहा. दिस इज द डेफिनेशन. आता हे उद्यापासून मला प्रत्येकाच्या नोट्समध्ये यासुद्धा डेफिनेशन चांगल्या हँडरायटिंगमध्ये लिहून आल्या पाहिजेत. तुम्ही काय करायला लागलात, फक्त प्रॉब्लेमच सॉल्व करायला लागलात असं अपेक्षित नाही. तुमच्याकडनं त्या नोट्स पूर्ण नोट्स असल्या पाहिजेत, पूर्ण नोट्स आल्या पाहिजेत, लाईन टू लाईन चांगल्या हँडरायटिंगमध्ये लिहून मला पाठवलं पाहिजे उद्यापासून. ठीक आहे. Let A and B are two non-empty sets, then the Cartesian product of A and B denoted by A cross B and is defined as the set of all order pair. ऑर्डर पेअरचा सेट घ्यायचा A कॉमा B. कसा घ्यायचा? फर्स्ट कॉम्पोनंट सेट A मधून घ्या, सेकंड कॉम्पोनंट सेट B मधून घ्या. दस त्याची डेफिनेशन असं लिहितात, ऑर्डर पेअर दॅट इज कार्टेशियन प्रोडक्ट A क्रॉस B which is equals to Cartesian product A cross B which is equals to the set of ordered pair such that first component is from set A, second component is from set B. कार्टेशियन प्रोडक्ट कसा घ्यायचा? तर ऑर्डर पेयर तैयार करायच्या दोन एलिमेंटचे. आपको यहाँ पे ऑर्डर पेयर बनाना है और ऑर्डर पेयर बनाते सेट ऑफ ऑर्डर पेयर बनाना है और ऑर्डर पेयर का सेट बनाते वक्त क्या करना है, फर्स्ट जो कंपोनेंट है तो फर्स्ट सेट में लेना का, सेकंड कंपोनेंट इज फ्रॉम सेकंड सेट. आता एग्जांपल दिलेलं आहे. सपोज A इज इक्वल्स टू 1, 2 दिस इज वन सेट, B इज इक्वल्स टू A B C दिस इज अनदर सेट. देन द कार्टेशियन प्रोडक्ट विच इज डिनोटेड बाय A क्रॉस B, कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ सेट A अँड B डिनोटेड बाय A क्रॉस B. मग ऑर्डर पेअर घ्यायचे. कसे घ्यायचे? पहिला जाता हा सेट ऑफ ऑर्डर पेअर इन अ ब्रॅकेट. पहिल्यातला 1 इथं A, हे 1 A, पुन्हा हा 1 इथला B, पुन्हा हा 1 इथला C. ओके. त्यानंतर 2 घ्यायचा, 2 A हा 2 कॉमा A, 2 कॉमा B, 2 कॉमा C. दिस इज द सेट ऑफ ऑर्डर पेअर और कार्टेशियन प्रोडक्ट. हा झाला कार्टेशियन प्रोडक्टचा सेट. फक्त ऑर्डर पेअर बनवायचे एलिमेंट घेऊन काही नाही, इझी आहे, सिंपल आहे. कार्टेशियन प्रोडक्ट म्हणजे काय, ऑर्डर्ड पेअर बनवायचे. आता इथे एक रूल आहे, रूल सांगितला, इफ A इज इक्वल्स टू एम्प्टी सेट और B इज इक्वल्स टू एम्प्टी, दोन्हीपैकी जर एक एम्प्टी सेट असेल तर ऑर्डर्ड पेअर सुद्धा सेट, कार्टेशियन प्रोडक्टचा सेट सुद्धा काय असतो, एम्प्टी. मी दुसरं एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला समजून सांगतो. सी दिस. आता इथं सपोज A इज इक्वल्स टू 1, 2, 3, B is equals to another set B is equals to P, Q, R. Then how to take the Cartesian product? Then the Cartesian product of set A and B is denoted by A cross B and which is defined as the set of ordered pair of element from the set A and B. मग ऑर्डर पेअर घ्या. कसे घेणार तुम्ही? 1 पहिला सेट मधला 1 कॉमा P, पुन्हा दुसरा ऑर्डर पेअर 1 कॉमा Q, तिसरी ऑर्डर पेअर 1 कॉमा R. सेकंड आता 2 घेऊन तयार करा, 2 कॉमा P, 2 कॉमा Q, 2 कॉमा R, कॉमा. थर्ड घेऊन तयार करा, 3 कॉमा P, 3 कॉमा Q, 3 कॉमा R. दिस इज अ सेट क्लोज. असे एलिमेंट तयार होतात. किती ऑर्डर पेअर तयार झाले पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ऑर्डर पेअर तयार झाले. मग हे कसं ओळखायचं? याच्यात किती एलिमेंट आहेत? ए मध्ये नंबर ऑफ ए मध्ये 3 एलिमेंट आहेत. नंबर ऑफ एलिमेंट इन बी आर 3. 3 into 3 मीन्स 9 एलिमेंटचे ऑर्डर पेअर तयार होतात. हे लक्षात ठेवा. दिस इज अनदर एक्झाम्पल. सेकंड आता हे रिमार्क काय सांगतो पहा. सपोज ए इज इक्वल्स टू 1, 2, 3 and another set B is equals to which is a empty set. एक A B C मध्ये A is given 1, 2, 3, B is empty set,
then Cartesian product of the set A and B is, आता ह्याचा प्रोडक्टच नाही, बी मध्ये एलिमेंटच नाहीत म्हणून ऑर्डर पेअर कंप्लीट होत नाही. अर्धवट अर्ध 1 कॉमा ऑर्डर पेअर कशी करणार तुम्ही, 1 कॉमा दुसरा एलिमेंट बी मधला लागतो, तो येत नाही म्हणून दिस इज एम्प्टी सेट. म्हणजेच हा एक्झाम्पल प्रूव्ह होतो. ओके, सी दिस. नेक्स्ट वी शॅल डिस्कस. आता पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊ, पुढच्या कंडिशनकडे जाऊ. सी दिस व्हॉट वी हॅव गिवन. लेट ए अँड बी आर, व्हॉट इज दॅट, हिडिंग काय पहा, या हिडिंगमध्येच तुम्ही नोट्समध्ये लिहायचं, नोट्समध्ये व्यवस्थित लिहायचं. दरवेळेस मी पाहतो पहा व्यवस्थित येतात नोट्स. नोट्स आणखी आता पाहतो उद्यापासून कोण चांगल्या पद्धतीनं हँडरायटिंग कुणाची चांगली आहे, कोणत्या नोट्समध्ये व्यवस्थित लिहितं हे उद्यापासून पाहतो. जनरली प्रतिभा इंगळेचं रायटिंग खूप सुंदर असतं, चांगल्या पद्धतीने लिहून नोट्स पाठवत असते. पण असं प्रत्येकाने पाठवणं अपेक्षित आहे. या प्रत्येक घटकाला हिडिंग ही टाकायची, त्याच्याखाली ही नोट लिहायची, व्यवस्थित पॅरेग्राफ लिहायचा. जे मेन पॉईंट्स आहेत त्याला असे हायलाईट करायचे, असे अंडरलाईन करा किंवा बॉक्स करा. अशा पद्धतीनं चांगल्या नोट्स तुम्ही उद्यापासून मला पाठवायचे आहेत. आज जे शिकवलं ते मला आज संध्याकाळी किंवा उद्या पाठवायचे. ठीक आहे. सी दिस. आता व्हॉट इज दॅट हिडिंग, नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट ऑफ कार्टेशियन प्रोडक्ट. नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट ऑफ कार्टेशियन प्रोडक्ट म्हणजे आता नंबर ऑफ एलिमेंट्स कसे काढायचे मी आता सांगितलं होतं पाहिजे. लेट ए अँड बी आर, सी दिस, कार्टेशियन प्रोडक्टमध्ये किती एलिमेंट येतात कसं काढणार. लेट ए अँड बी आर एनी टू फायनाईट सेट्स, नंबर ऑफ ए इज इक्वल्स टू एम, म्हणजे ए या सेटमध्ये एम नंबर ऑफ एलिमेंट्स, नंबर ऑफ बी इज इक्वल्स टू एन, बी या सेटमध्ये एन एलिमेंट्स, then the number of elements in the Cartesian product of two finite sets A and B is given by number of A cross B. Cartesian product म्हणजे A cross B, number of A cross B is equals to M into N. Cartesian product कसं वाचायचं आहे, A cross B म्हणायचं. ठीक आहे. Cartesian product of set A and set B which is denoted by A cross B. हाँ, फॉर एग्जाम्पल here सेट ए हॅविंग 2 एलिमेंट 1,2, सेट बी इथं किती आहेत, सेट बी हॅविंग 3 एलिमेंट 2, 3, 4. फाइंड द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द कार्टेशियन प्रोडक्ट ए अँड बी. आन्सर, ए इज गिवन 1,3, बी इज गिवन 2,3, 4. ए मध्ये किती एलिमेंट आहेत 2, 1 आणि 2. बी मध्ये किती एलिमेंट आहेत 1, 2, 3, म्हणून बी मध्ये नंबर ऑफ किती आले 3. अकॉर्डिंग टू द डेफिनेशन, इथं डेफिनेशन दिले पहा. व्हॉट इज द डेफिनेशन, अकॉर्डिंग टू द डेफिनेशन नंबर ऑफ एलिमेंट ए क्रॉस बी इज इक्वल्स टू एम इन टू एन, म्हणजेच नंबर ऑफ ए क्रॉस बी इज इक्वल्स टू एम मीन्स 2, एन मीन्स 3, 6. म्हणजे अशा पद्धतीनं 6 एलिमेंट येतात. आपण व्हेरीफाय करून पाहू. सी दिस. आपण आता याला व्हेरीफाय करत असताना कसं व्हेरीफाय करणार पहा. सपोज ए इज इक्वल्स टू 1,3, बी इज इक्वल्स टू 2,3, 4. देन फाइंड ए क्रॉस बी. हाऊ टू राइट, 1,2 फर्स्ट ऑर्डर पेयर, 1,3, 1,4, 3,2, 3,3, 3,4. किती झाले पहा 1, 2, 3, 4, 5, 6. अशा पद्धतीने हे 6 येतात. हे आपण व्हेरीफाय केलं एक्झाम्पल. नेक्स्ट वी शॅल डिस्कस द कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ सेट्स इज सेल्फ. आता सेल्फचा कार्टेशियन प्रोडक्ट कसा घ्यायचा, स्वतःची एकच सेट दिला तर त्याच्याशीच कसा कार्टेशियन प्रोडक्ट घ्यायचा. सपोज सपोज ए इज अ गिवन सेट. आता ए हा गिवन सेट आहे. ए हा गिवन सेट असेल तर काय लिहिता येईल पहा, ए इज इक्वल्स टू ए क्रॉस ए म्हणजेच ए रेज टू 2, ए हॅविंग अ कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ सेकंड ऑर्डर. हाऊ टू राईट, ए कॉमा बी सच दॅट ए कॉमा बी बिलॉंग्स टू ए, म्हणजे स्वतःशीच घ्या. वेअर ए कॉमा बी इज ऑर्डर्ड पेअर, ऑर्डर पेअर येते याच्यामध्ये. जर आता 3 सेट असतील सेल्फचे तर कार्टेशियन प्रोडक्ट कसा घ्यायचा, ए क्रॉस ए क्रॉस ए, तिघांचा स्वतःशी तिघांचा, म्हणजे ए कॉमा बी कॉमा सी, ए कॉमा बी बिलॉंग्स टू ए क्रमाने घ्यायचं. सो
त्यातला त्यात स्वतः शिकायचं. एक्झाम्पल पाहू. वेअर ए बी सी इज अन ऑर्डर्ड ट्रिपलेट. क्रमाला महत्व, याच्यामध्ये क्रम येतो. ठीक आहे. सपोज ए इज इक्वल्स टू, आता एक्झाम्पल, सपोज ए इज इक्वल्स टू 4,5, देन वी हॅव ए स्क्वेअर किंवा ए क्रॉस ए. कसं घेणार मग? 4 4 ही पहिली ऑर्डर पेअर, दुसरी 4 5 दुसरी ऑर्डर पेअर, तिसरी 5 4, क्रम बदलला, 5 4 तिसरी ऑर्डर पेअर आणि 5 5 चौथी ऑर्डर पेअर. मग ए मध्ये किती एलिमेंट आहेत? 2. आणि याच्यात किती एलिमेंट आहेत? 2. 2 इंटू 2 मीन्स 4 एलिमेंट, 1 2 3 4. अशा पद्धतीनं ऑर्डर पेअर घ्यायची. सेल्फ सेटचा ऑर्डर पेअर, कार्टिशियन प्रोडक्ट विथ सेट विदिन इट सेल्फ. आता थर्ड, ए क्यूब कसं घेणार पहा. ए क्रॉस ए क्रॉस ए, हा ए इथं आहे, तर कसं घेणार? 4 4 4 4. त्यानंतर कसं घेणार? 4 4 5. त्यानंतर कसं घेणार? 4 5 4. क्रम बदलू घ्या. पुन्हा काय करणार? 5 5 5. त्यानंतर काय? 5 4 4. पुन्हा 5 4 5. पुन्हा 5 5 4 आणि 4 5 5. किती एलिमेंट आहेत पहा इथं? 3 सॉरी 2 एलिमेंट आहेत. मग 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजे 8. 8 ब्रॅकेट येतात, 8 ऑर्डर पेअर येतात. 1 2 3 4 5 6 7 8. एक लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचं, याच्यामध्ये रिपीट कुठंच नाही झालं. लक्षात घ्या, रिपीट 4 4 4 तुम्हाला दुसरीकडं कुठंच दिसणार नाही. 4 4 5 पहा, 4 4 5 क्रमाला महत्व आहे. 4 4 5 इथं दुसरीकडं कुठंच तुम्हाला दिसणार नाही. आणि 4 5 4 परत दुसरा कुठं ऑर्डर पेअर असणार नाही, कारण सेटमध्ये रूल माहीत आहे, एका सेटमध्ये एक एलिमेंट एकदाच येतो, म्हणून याच्यानुसार 8 तयार होतात. याच्यापेक्षा वेगळी ऑर्डर पेअर ट्रिपलेट तुम्हाला लिहिता येत नाही. मग परत तिथं नोट सांगितलं, एन ऑफ ए इज इक्वल्स टू एम आहे. म्हणजे ए या सेटमध्ये एम एलिमेंट असतील तर नंबर ऑफ ए क्रॉस ए विच इज इक्वल्स टू एम क्यूब. अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला आपण नंबर ऑफ एलिमेंट काढण्यासाठी वापरू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जनरल लिहिलेलं आहे. तर ठीक आहे, आता आपण प्रॉब्लेम्स घेऊ. राईट डाऊन सोल्युशन पाहता इथं कसं आहे. मी फास्ट आता सोबत कुणीच प्रॉब्लेम लिहून घ्यायचं नाही. मी सांगितलेली कंडिशन सर्वजण व्हिडिओ केअरफुली पाहतील, फक्त समजून घेतील आणि संपल्यानंतर सुरुवातीपासून पाहून व्यवस्थित लिहून घेतील नोट्स, किंवा चालू असतानाच स्क्रीनशॉट काढत चला आणि त्या स्क्रीनशॉट व्यवस्थित लिहून काढायचं नोट्सच्या स्वरूपामध्ये. सी दिस. गिवन दॅट फर्स्ट प्रॉब्लेम आन्सर. गिवन दॅट what is the given? X minus 1 comma y plus 4 which is equals to 1 comma 2. Okay. By the definition of equal ordered pairs, we have, कसं लिहिता येईल मग आता? कम्पेअर करा किंवा बाय कम्पेअरिंग. एक्स मायनस 1 इज कम्पेअर, फर्स्ट एलिमेंट कम्पेअर होतो, म्हणजे एक्स मायनस 1 इज कम्पेअर्ड विथ 1 अँड सेकंड कुणासोबत कम्पेअर होतं रे? सेकंड इज कम्पेअर्ड विथ सेकंड मीन्स y plus 4 is equals to 2. Therefore solve this. X is equals to 1 plus 1 and y is equals to 2 minus 4. Therefore x is equals to 2 and y is equals to minus 2. This is our answer. अशा पद्धतीने हे आन्सर पहिला आला. Okay, now we shall see second example. Given that what is that given here? X plus 1 by 3 comma y by 3 minus 1, y by 3 minus 1,
which is equals to 1/2, 3/2. Find x and y म्हटलंय. By the definition of equal ordered pairs, काय डेफिनेशन येते पहा, कंपेअर करा. बाय कंपेअरिंग जरी लिहिलं तरी चालतं. देअरफॉर x plus 1/3 is equals to 1/2. and काय नियम आहे, फर्स्ट टू फर्स्ट कंपॅरिझन, सेकंड टू सेकंड कंपॅरिझन. and y/3 minus 1 is equals to 3/2. now solve this. x is equals to 1/2 minus 3/2 and y/3 is equals to 3/2 plus 1. सॉल्व करायचं जसं मॅथमॅटिक्स जनरली सॉल्व करतो तसं. हे 1/3 प्लसचा मायनस घेतला आणि -1चा राईट साईडला +1. देअरफॉर x इज इक्वल्स टू, तिरकस गुणाकार करा, 3 - 2 डिवाइड बाय 6 and y/3 is equals to 3 plus 2 divide by 2. Therefore x is equals to 1/6 and y/3 equals to, how we can write, 3/2 म्हणजे 5/2. 5/2. Therefore x is equals to 1/6 and y is equals to 5/2 into 3. Therefore we get y is equals to 15/2, x is equals to 1/6. This is answer. बरोबर आहे. व्हेरी गुड प्रतिभा इंगळे, तुझं आन्सर आलं. व्हेरी गुड. असं ॲक्टिव्ह राहायचं, आन्सर पण सोबत सोबत आन्सर देत चला. तुम्ही आता नंतर लिहिला आहात ना, मग ह्याचा आन्सर काढत चला, माझ्या अगोदर आन्सर काढत चला, तुम्हाला लक्षात येतं तोंडी. व्हेरी गुड. आता नेक्स्ट प्रॉब्लेम वी शॅल डिस्कस. व्हॉट इज दॅट नेक्स्ट प्रॉब्लेम्स हिअर. ABC, थर्ड प्रॉब्लेम. given that, आन्सर आहे, given that a equals to a comma b comma c, b equals to x comma y. कॅल्क्युलेट करायचे. काय कॅल्क्युलेट करायचे. नंबर 1, what we have to calculate. number 1, a क्रॉस b. a क्रॉस b कॅल्क्युलेट करायचे. म्हणजेच कसं कॅल्क्युलेट करणार, a चा एलिमेंट a कॉमा b कॉमा c क्रॉस b चा एलिमेंट x कॉमा y. आता दोन सेटचा क्रॉस प्रोडक्ट कसा कॅल्क्युलेट करायचा तुम्हाला माहिती आहे. हाऊ टू कॅल्क्युलेट दिस क्रॉस प्रोडक्ट. वी हॅव टू फॉर्म द ऑर्डर पेअर. ऑर्डर पेअर बनवा. आता फर्स्ट एलिमेंट a कॉमा x, अगोदर a घ्या, a फिक्स ठेवा, a कॉमा y. त्यानंतर आता b घ्या, b कॉमा x, b कॉमा y. आता c फिक्स ठेवा, c कॉमा x, c कॉमा y. ओके. हे आलं का नाही कसं चेक करणार. ह्याच्यात एलिमेंट किती आहेत, 3. यात एलिमेंट किती आहेत, 2. 3 दुनी 6. 6 ऑर्डर पेअर आल्या का पहा. फर्स्ट पेअर, सेकंड पेअर, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स. म्हणजे इट इज अ करेक्ट. आता सेकंड, दुसरा कोणता आहे, बी क्रॉस ए. बी क्रॉस ए. हाऊ टू कॅल्क्युलेट बी क्रॉस ए. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू टेक बी मीन्स एक्स कॉमा वाय क्रॉस ए मीन्स ए कॉमा बी कॉमा सी. आता असे ऑर्डर पेअर घ्यायचे. बी क्रॉस ए म्हणजे बी अगोदर, ए नंतर. टेक दिस ऑर्डर पेअर, दॅट इज एक्स फिक्स ठेवा, एक्स कॉमा ए, एक्स कॉमा बी, एक्स कॉमा ए, एक्स कॉमा बी, एक्स कॉमा सी. पहिल्या सेटमधला एलिमेंट पहिल्यांदा लिहायचा कधीही. आता वाय फिक्स ठेवा, वाय कॉमा ए, वाय कॉमा बी आणि वाय कॉमा सी. ओके. हा झाला बी क्रॉस ए. आता नंतर काय घ्यायचं, ए क्रॉस ए. थर्ड प्रॉब्लेम सॉल्व करायचे. सी दिस.
A cross A. We have to calculate. What are the elements of A? A, B, C. The set of element A, comma, B, comma, C. Cross again A, comma, B, comma, C. असं लिहायचं. डायरेक्ट लिहायचं ना, असं सेपरेट क्रॉस प्रोडक्ट घेऊन लिहायचं. आता कसं लिहिणार? समजायला सोपं जातं. शेल्फचा जर वेक्टर असेल तर समजायला सोपं जातं. कसं लिहिलं लक्षात आलं का? ए क्रॉस ए म्हणजे शेल्फचा शेल्फ सी काढायचे म्हणून तोच लिहिला. परत आता क्रम बदला. कसं घेणार? ए क्रॉस ए, देन ए क्रॉस बी, देन ए सी, थर्ड ऑर्डर पेर ए कॉमा सी. आता काय करणार तुम्ही? बी चा घ्या. बी ए, बी बी, बी सी. त्यानंतर आता कसं घेणार? सी ना, सी ए, सी बी अँड सी सी. आता एलिमेंट आले का नाही कसं व्हेरीफाय करायचं? पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 9 ऑर्डर पेअर आल्यात. एलिमेंट किती आहेत पहा? पहिल्यामध्ये 3 आहेत. नंबर ऑफ ए मध्ये 3 आहेत, म्हणजे 3 into 3 मीन्स 9. ओके, म्हणजे आपलं हे करेक्ट आहे. देन व्हॉट वी हॅव टू कॅल्क्युलेट? दिस इज अ थर्ड. आता फोर्थ रिझल्ट काय कॅल्क्युलेट करायचे? बी क्रॉस बी. बी क्रॉस बी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. बी चा सेट लिहा. व्हॉट इज दॅट बी चा सेट? फर्स्ट एक्स वाय क्रॉस एक्स वाय. ओके, यू कॅन सॉल्व दिस. हे तुम्ही सोडवू शकता. आता मी काय सोडून दाखवणार नाही. त्यानंतर आता पुढचा प्रॉब्लेम घेऊ. नेक्स्ट फोर्थ पण सोडवता येईल तुम्हाला. P is equals to, given that what we have given? P is equals to 1, 2, 3. Q is equals to 1, 4. काय काय फाइंड करायचे? मी इथं लिहितो. दोनच विचारलेत. P क्रॉस Q, दुसरा Q क्रॉस P, थर्ड P क्रॉस P, फोर्थ Q क्रॉस Q. हे 4 घटक तुम्ही कॅल्क्युलेट करा. मी फक्त 1-2 करून दाखवतो. फर्स्ट P क्रॉस Q. राइट डाउन सेट ऑफ P 1, 2, 3 क्रॉस Q. Q means what? See here, 1 minute. Q means 1, 4. 1, 4. Now find out this Cartesian product. Cartesian product means the set of ordered pairs. Ordered pair अगोदर 1 घ्या. 1, 1, 1, 4. 2 घ्या आता. 2, 1, 2, 4. 3 घ्या. 3, 1, 3, 4. ओके, 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे 3 दुनी 6. याच्यात 2 आहेत आणि याच्यात 3 एलिमेंट आहेत. त्यात 2 एलिमेंट म्हणजे 6. अशा पद्धतीने करेक्ट होतं. बाकीचे 3 तुम्ही काढा, कॅल्क्युलेट करा रे. मी फक्त P क्रॉस Q काढला. आता Q क्रॉस P, P क्रॉस P, Q क्रॉस Q. यू कॅन कॅल्क्युलेट धिस. हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ओके, अशा पद्धतीनं. व्हेरी गुड वैष्णवी दमकोंडवार. राईट, तू सेटच काढून दाखवली. व्हेरी गुड, चालतंय. व्हेरी गुड. आता नेक्स्ट आपण पुढचे प्रॉब्लेम घेऊ. हे सॉल्व करा तुम्ही. नाउ नेक्स्ट वी हॅव टू सॉल्व धिस. आता आपल्याला हे सॉल्व करायचे. फिफ्थ. आता A is equals to, given that A is equals to 1, 2, 3, 4. B is equals to 4, 5, 6.
C इज इक्वल्स टू 5,6. ठीक आहे. आता LHS घ्या. पहिला व्हेरीफाय करायचे. नंबर 1, वी हॅव टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं पहा, A क्रॉस B इंटरसेक्शन C विच इज इक्वल्स टू A क्रॉस B इंटरसेक्शन A क्रॉस C. ओके. तर ठीक आहे. आता LHS घेऊ. LHS A क्रॉस B इंटरसेक्शन C. A ची व्हॅल्यू ठेवा 1, 2, 3, 4. क्रॉसला क्रॉस, ब्रॅकेटला ब्रॅकेट. B मीन्स 4, 5, 6. इंटरसेक्शन C मीन्स 5, 6. आता हे आयज इट इज ठेवा. अगोदर इंटरसेक्शन काढून घ्या. विच इज इक्वल्स टू 1, 2, 3, 4. क्रॉस, पहा बरे काय येतं इंटरसेक्शन, कोणी सांगा. ब्रॅकेटमधलं कोण आहे इंटरसेक्शन सांगा. 4, 5, 6. इंटरसेक्शन 5, 6. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ इंटरसेक्शन? इंटरसेक्शन मीन्स वी हॅव टू टेक ओनली कॉमन एलिमेंट. इंटरसेक्शन झालेलं आहे ना तुम्हाला. कॉमन एलिमेंट घ्या. कुठलेही कॉमन एलिमेंट 5, 6. आता यांचा कार्टेशियन प्रोडक्ट घ्या. काय कार्टेशियन प्रोडक्ट? 1, 5, 1, 6, 2, 5, 2, 6, 3, 5, 3, 6, 4, 5, 4, 6. Okay, this is equation number 1 which is LHS. आता RHS घ्या. What is that RHS here? A cross B intersection A cross C. A cross B intersection A cross C. A ची व्हॅल्यू घ्या. ब्रॅकेट आला तर ब्रॅकेट लिहायचा स्मॉल. A ची व्हॅल्यू 1, 2, 3, 4. क्रॉस B ची व्हॅल्यू 5, 6. इंटरसेक्शन पुन्हा A ची व्हॅल्यू काय येते पहा. 1, 2, 3, 4 हे ब्रॅकेट आहे. क्रॉस C ची व्हॅल्यू, थांबा बरे इथं C कुठला आहे. हां, C ची व्हॅल्यू किती आहे. A क्रॉस B इंटरसेक्शन A क्रॉस C. C ची व्हॅल्यू किती आहे पहा. 5, 6. B ची व्हॅल्यू चुकली का रे आपली. हां, B ची व्हॅल्यू चुकली पहा. इथं B ची व्हॅल्यू काय. A क्रॉस B. B म्हणजे कुठले एलिमेंट आहेत. 4, 5, 6. इथं राईट साईडला B चे एलिमेंट ठेवू. 4, 5, 6. 4, 5, 6. इथं काय तो C चे एलिमेंट 5, 6. कॅल्क्युलेट करा आता. या ब्रॅकेट्स मधले कसे येते ऑर्डर पेअर. 1, 4, 1, 5, 1, 6, 2, 4, 2, 5, 2, 6, 3, 4, 3, 5, 3, 6. ओके. आता 4, 5, 4, 4, 4, 5, 4, 6 हा झाला पहिला ब्रॅकेट. आता याचं इंटरसेक्शन या क्रॉस प्रोडक्ट सोबत घ्यायचे म्हणजे इथं परत तयार होतो. इंटरसेक्शन मीन्स दिस. आता याचं कसं घेणार. याचे परत घ्या. 1, 5, 1, 6, 2, 5, 2, 6, 3, 5, 3, 6, 4, 5, 4, 6. हे पहा हा झाला ह्याचा क्रॉस प्रोडक्ट इथं इंटरसेक्शनमध्ये. आता बघा इंटरसेक्शन या दोन ब्रॅकेटचे इंटरसेक्शन घ्यायचे म्हणजे कॉमन पेअर ऑर्डर पेअर सारख्या कोणत्या कोणत्या आहेत पहा खाली. आणि इथं ऑर्डर पेअर सारख्या कुठल्या कुठल्या आहेत.
हे 1515 आहे, म्हणून इथं लिहिलं आपण RHS 15 1,5. पुन्हा दुसरी कोणती आहे 16, म्हणून 16 लिहिला. तिसरी कोणती आहे पहा 25, हो का इथं 25. त्यानंतर काय 26 आहे 26. त्यानंतर कोणती आहे पहा 35. त्यानंतर सेम आणखी कोणती आहे 36. आणि पुन्हा काय येतं पहा 36 झाल्यानंतर 45. आणि त्यानंतर 46 इथं आहे 46. ही झाली इक्वेशन सेकंड. आता चेक करा RHS चे एलिमेंट आणि LHS चे एलिमेंट कसे आहेत, सेम आहेत. म्हणून फ्रॉम 1 and 2 LHS equals to RHS and hence proved. ओके, अशा पद्धतीने करायचं. हा जो दुसरा पार्ट आहे तो पण तुम्ही सेम करायचे. दुसरा जो आहे ना घरून करून आणायचा, हा दुसरा सेम आहे, काही नाही, क्रम बदललेला आहे. असंच कॅल्क्युलेट करा, व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. ब्रॅकेट प्रॉपर वापरा. समजा इथं जर ब्रॅकेट दिसला असा तर इथं असा ब्रॅकेट वापरायचं, मध्ये सेट लिहायचं. प्रोडक्ट क्रॉस आहे तिथं क्रॉस घ्यायचं, इंटरसेक्शन आहे तिथं इंटरसेक्शन घेऊन सेकंड पार्ट सेम प्रूव्ह करून दाखवायचं. मी या टाईपचं होमवर्कला तुम्हाला प्रॉब्लेम देतो. होमवर्क फर्स्ट, find A and B, A plus 4, 5 which is equals to 7, B minus 9. पहिला प्रॉब्लेम. दूसरा प्रॉब्लेम A plus 4/3, B plus 7/5 which is equals to 1/2, 4/3. Second problem, if A is equals to A, B, C, B is equals to काय येईल पहा 1, 2, 3, C is equals to 3, 4. Find number 1 A cross B, number second B cross A, number third B cross C, number fourth A cross C, number fifth A cross A, number 6 B cross B, number 7 C cross C, number 8 prove that, यातलाच prove that, what we have to prove here, we have to prove A cross B intersection C, prove that A cross B intersection C which is equals to A cross B intersection A cross C. आणि second prove that A cross B union C which is equals to A cross B union A cross C. ओके, तर हे एवढे एलिमेंट तुम्ही सॉल्व करायचे, एवढे प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व करण्यासाठी दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम सॉल्व करा. खूप मोठा होमवर्क आहे, व्यवस्थित लिहा. अगोदर सर्व दिलेल्या थेरी नोट्स लिहा, नंतर होमवर्कचे प्रॉब्लेम सॉल्व करा. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबू. गुड बाय.